श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आज आपण कर्जमुक्तीसाठी सेवा बघणार आहोत। केंद्रातली ही सर्वात प्रभावी सेवा आहे। कर्जमुक्तीसाठी 4 उपाय करायचे आहे। तर ते सेवा करतानाच आपल्याला गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करायचं आहे आणि ते 7 गुरुचरित्र पारायण करायचं आहे। तर सेवा करत असतानाच 7 गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचे आहे आणि 51 वेळा घोर अष्टक स्तोत्रसुद्धा वाचायचं आहे आणि 3 वेळा श्री स्वामी समर्थाचा जपसुद्धा करायचा आहे। तर पहिला उपाय आहे गायत्री मंत्राचा जप। गायत्री मंत्राचा जप कर्जमुक्तीच्या या उपायामध्ये आपल्याला 7 रंगाचे गुलाब आणि 1 पांढरं वस्त्र हे याचे आवश्यकता लागणार आहे। हे वस्त्र 1.5 मीटर घ्यायचे आहे आणि ज्यानंतर आपण सगळे गुलाब त्या कपड्यांवर ठेवायचे आहे। त्या कपड्यांवरती आपल्याला सर्व गुलाब ठेवायचे आहे आणि गायत्री मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। जप करता करताच आपण या कपड्याला बांधायचे आहे। जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदीत किंवा तलावामध्ये वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरचे कर्ज कमी होईल आणि आपल्यावरचं जे ओझं आहे, आपण व्यवसायामध्ये नुकसान झालेलं आहे, ते कमी होताना दिसणार आहे आणि आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे। तर ज्या लोकांचे कर्जाचे ओझे असतील त्यांनीसुद्धा हा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। दररोज केला तरी चालेल, खूप फायदेशीर ठरेल। तर दुसरा उपाय आहे नारळ आणि काळा धागा। नारळ आणि काळा धागा हा कर्जमुक्तीसाठी खूप रामबाण उपाय आहे। तर आपल्याला काळा धागा आणि नारळ यांची गरज लागणार आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा, म्हणजे एवढी आपली हाईट किंवा आपली उंची आहे तेवढा आपल्याला काळा धागा लागणार आहे। या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावरती गुंडाळायचा आहे। त्यानंतर या नारळाची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करायचा आहे। नदीमध्ये किंवा तलावामध्ये प्रवाहित करायचा आहे, वाहत्या पाण्यामध्ये। परंतु लक्षात ठेवा, हा उपाय फक्त शनिवारीच आपल्याला हा करायचा आहे, कारण की शनिवारी हा शनिदेवाचा वार असल्यामुळं हा सगळ्यात फलदायी उपाय तुमचा ठरणार आहे। तिसरा उपाय आहे मसूरची डाळ। मसूरची डाळ हे देवास अर्पण केल्यास देखील कर्ज कमी होते। हा उपाय करण्यासाठी 21 सोमवार अथवा मंगळवार शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करायची आहे। डाळ अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि नारळ आणि चमेलीचं तेल, आपल्या चमेलीच्या तेलांमध्ये शेंदूर असतो की नाही, तो शेंदूर मिक्स करून 1 टिळा बनवायचा आहे। नंतर त्या टिळ्याने नारळावर स्वास्तिक बनवायचे आहे। त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करायचा आहे। या नारळासोबतच मारुतीला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि सोबत ऋणमोचन मंगल स्तोत्र वाचायचं आहे। हा उपाय केल्यानंतर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल आणि ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही ही कर्जसुद्धा परत करू शकणार आहे आणि या मंत्रामुळे, या उपायामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल। हा माझा अनुभव आहे, तुम्हालासुद्धा याचा अनुभव येईल। तुम्ही सेवा करण्याआधीच तुम्हाला याची खूप काही प्राप्ती होणार आहे। तुम्ही हा एकदा उपाय करून बघा। कर्जमुक्तीसाठी हा उपाय आहे, सेवा आहे, केंद्रातली ही सेवा आहे। अवश्य करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।